पावसाळा सुरू झाला की सापांची हालचाल जास्त वाढते, कारण पावसाचं पाणी जमिनीत भरलं जातं आणि साप वास्तव सोडून बाहेर पडू लागतात. त्यामुळे या काळात साप दिसण्याची आणि साप चावण्याची शक्यता खूप जास्त असते. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल, इथे साप चावला, लहान मुलाला साप चावला, असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी साधारण 30 ते 40 लाख साप चावण्याची प्रकरण नोंदवली जातात. त्यात जवळपास 50,000 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे साप चावल्यास हे प्रकरण कधीही हलक्यात घेऊ नका. भारतातील साप विषारी साप जसे की कॉमन क्रेट, नाग, रेसेल वायपर आणि सॉस्लेल्ड वायपर हे जवळजवळ 90% प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे साप चावल्यावर तो विषारीच आहे असं समजून उपचार सुरू करणं हेच सुरक्षित आहे. आता आपल्याला पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साप चावल्यावर काय करावं आणि काय करू नये. चला तर मग जाणून घेऊया. सर्वप्रथम साप दिसल्यानंतर त्याला घाबरू नका. शांत राहा आणि त्यापासून सावकाश थोडं दूर जा. त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. साप चावला असेल तर जास्त धावपळ करू नका आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयाला भेट द्या. काही उपाय लोक चुकीचे करतात, जसं की चावलेले ठिकाण भाजणे, रक्ताचा प्रवाह थांबवण्यासाठी टुर्निकेट बांधणे किंवा कापून विष काढण्याचा प्रयत्न करणे. हे सर्व उपाय धोकादायक आहेत आणि अजिबात तुम्ही करू नका. साप दंशासाठी सर्वात खात्रीशीर उपचार करणे अँटीस्नेक वेनम, ज्याला ASW असेही म्हणतात. हे औषध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध असतं आणि त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवता येतो. पण सावधगिरी हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. पावसाळ्यात घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कचरा, झुडूप, गवताच्या राशी, उंदीर यासारखे प्रकार येऊ नयेत यासाठी नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण ह्यामुळेच साप घराजवळ येतात. लक्षात ठेवा, साप चावणे हे जीव घेणे नसते. वेळ न दवडता योग्य उपचार घेणं हेच खरं शस्त्र आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.